दृश्य आपण पाहतोय अरविंद केजरीवाल हे आता मतदानाचा हक्क बजावण्याकरता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अरविंद केजरीवाल, सुनीता केजरीवाल आपण पाहतोय दृश्यात आणि पुढच्या काही क्षणात ते आपला मतदानाचा हक्क देखील या ठिकाणी बजावतील। दिल्लीत सध्या मतदान होत आहे। 8.94% इतकं मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पार पडलेलं आहे। थेट लढत दिल्लीमध्ये भाजप विरुद्ध आप असं कडवं आव्हान। अरविंद केजरीवाल हे आपल्या वडिलांसमवेत मतदान केंद्रावर। अरविंद केजरीवालांना दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरणी सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक, त्यामुळे अर्थातच या निवडणुकीला एक विशेष महत्त्व। दिल्लीत आपनं भाजप समोर एक कडवं आव्हान उभं केलंय। शिवाय काँग्रेसची देखील हातमिळवणी केल्यानं मतदानाच्या टक्केवारीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। भाजप या ठिकाणी मतदानाअंती किती टक्के मतं घेतं किंवा किती टक्के मतदान दिल्लीत होतं याकडे आता सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत। पहिल्या 5 टप्प्यातलं मतदान जर आपण पाहिलं तर म्हणावं तितकं मतदान देशभरात झालं नव्हतं, त्यामुळे 6वा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या ठिकाणी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हे मतदान होत आहे। अनेक हाय प्रोफाईल सीट सुद्धा आहेत। दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। तर कुटुंबासमवेत अरविंद केजरीवाल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। 2019ची मतदानाची टक्केवारी यंदा दिल्ली आज गाठणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। दिल्लीमध्ये आता निवडणुकींचा मतदानाचा हा रणसंग्राम आणि सुनीता केजरीवाल यांच्या समवेत अरविंद केजरीवाल मतदानाचा हक्क बजावण्याकरता दिल्ली मतदान केंद्रावर। 8.94% इतकं मतदान झालेलं आहे। मतदान करण्यापूर्वीची ही सगळी प्रक्रिया केली जाते। लिस्टमध्ये नाव असण्यापासून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचं नाव तपासण्यापासून ही प्रक्रिया पार पडली जाते। आणि आता अरविंद केजरीवाल यांच्या वडिलांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अरविंद केजरीवाल हे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। विशेष म्हणजे रांगेत अरविंद केजरीवाल उभे राहिलेले आहेत आणि हे मतदान करतायत। अनेक VVIP आपण पाहतो की जे थेट प्रवेश करत असतात, आपला मतदानाचा हक्क बजावत असतात, पण या ठिकाणी रांगेत उभं राहून अरविंद केजरीवाल हे मतदानाकरता पोहोचलेले आहेत। जर नुकतंच एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जयशंकर परराष्ट्र मंत्री हे सुरुवातीला ज्या मतदान केंद्रावर दाखल झालेले होते त्या ठिकाणी त्यांचं नाव नव्हतं। त्यानंतर घरी गेले, पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची त्यांनी साईट पाहिली। त्यानंतर नेहमीच्या मतदान केंद्रावर आपलं नाव नसून दुसऱ्या मतदान केंद्रावर नाव असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तिथं जाऊन त्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आता अरविंद केजरीवाल आपण पाहतोय, अरविंद केजरीवाल आता आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। त्यामुळे दिल्लीत आता काय करिश्मा घडतोय मतदानाच्या टक्केवारीचा हे पाहणं फार औत्सुक्याचं असणार आहे, कारण आप आणि काँग्रेस हे एकत्रितपणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे थेट लढत मोदी विरोधात केजरीवाल अशी दिल्लीत पाहायला मिळते। तर या सगळ्याचा निकाल लागणार आहे तो अर्थातच 4 तारखेला 4 जूनला। अनेक प्रतिष्ठितांची आज नशीब आपण म्हणूया, अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतदान पेटीत कैद होत आहे। भाजपनं एकीकडे 400 पारचा नारा दिलेला आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून मात्र जेलला मतदानानं उत्तर दिलं जाईल असं सातत्यानं आपकडून सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळे आता दिल्लीतल्या या लढतीकडे, या मतदानाच्या टक्केवारीकडे
विशेषत्वानं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. खरं तर 6व्या टप्प्यात मतदान किती होत आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंतची जर आपण आकडेवारी पाहिली तर सगळ्यात जास्त आकडेवारी आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. 10% अधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे. आणि ही ती शाही आता या ठिकाणी लोकशाहीची शाही अरविंद केजरीवाल यांच्या बोटाला लावली जाईल आणि अरविंद केजरीवाल आपला राष्ट्रीय हक्क म्हणजेच आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावतील. सपत्नीक सहकुटुंब अरविंद केजरीवाल आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. ही लढाई फार महत्त्वाची आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरण जवळपास 20हून अधिक दिवस अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये होते. आपचे अनेक काही नेते अद्यापही या सगळ्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहेत. त्यामुळे ही लढाई आप करता तितकीच महत्त्वाची मानली जाते. आणि आता अरविंद केजरीवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.